नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण एका गेस्टना आपण बोलवलेला आहे. सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय संपादन केलं. यानंतर आता सर्वत्र सुरू झाल्या विधानसभेच्या चर्चेची. विधानसभेची निवडणूक कधी कुठल्याही वेळी जाहीर होणार आहे, पण त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील जे दोन आमदार आहेत, विजयकुमार देशमुख असतील, सुभाष देशमुख असतील, त्यांच्या विरोधात सध्या त्यांच्या समर्थकाकडूनच सध्या विरोधाचा सूर सुरू आहे. त्यांना उमेदवार बदला, नाहीतर पक्षाची नाचक्की होईल, पक्षाचा पराभव होईल असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात नुकतंच शिवानंद मंगल कार्यालयात एक मोठी सभा पण झाली. या सभेमध्ये अनेकांनी आपला मत व्यक्त केलं. विजयकुमार देशमुख यांना बदला, नाहीतर पक्षाची काही गॅरंटी नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता या संदर्भात आपण सोलापुरात गेल्या काही वर्षापासून जे विजयकुमार देशमुख यांच्या संगत काम केलेले आणि अनेक घटनांशी ते साक्षीदार असलेले, सोलापुरातील अनेक पद ज्यांनी भूषवले असे हेमंत पिंगळे साहेबांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले. नमस्कार. पहिल्यांदा सर, आपण युवा संघटनेचं काम केलं, शहर सरचिटणीस पदाचा आपण पदभार स्वीकारला. तदनंतर आपण आता सध्या विद्यमान प्रदेश कार्यकारिणीवर सध्या आपण कार्यरत आहात. असं असतानाही आपण पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी आपण विरोधी गटाकडे ज्यावेळेला बैठक सुरू आहे, म्हणजे शिवानंद मंगल कार्यालय असेल किंवा अन्य ज्या ठिकाणी बैठका सुरू आहे त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहतात, म्हणजे पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध वाटत नाही. नमस्कार. परवा शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. ती कुठल्या काँग्रेसच्या किंवा पार्टीच्या विरोधातल्या लोकांची बैठक नव्हती. आणि ह्या बैठकीला आम्ही रितसर शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांना निमंत्रण दिलं होतं. आपण पेपरमध्ये जर त्यांचं स्टेटमेंट वाचलं असेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी तर येणारच आहे, संघटनेतल्या इतर 4 सरचिटणीसला पण मी घेऊन येतो. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की आम्ही सोलापूर शहरातल्या शहर उत्तरमधल्या भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित केली. आणि त्या बैठकीमध्ये आमचं म्हणणं काय हे ऐकून घेण्यासाठी शहर अध्यक्षांना बोलवलं होतं. त्यामुळं आपण असं म्हणू नका की हे विरोधकाची बैठक होती किंवा विरोधी पक्षातली बैठक नव्हती. ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. आणि जी खतखत आज भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, जे अनेक लोकांमध्ये एक असं म्हणणं आहे की आता बस झालं, 4 टर्म आता आमदार झालेत आणि अनेक लोकांना त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत, त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक लोक आहेत जे त्या लेवलचे आहेत, त्यांची सुद्धा कॅलिबर आहे, त्यांचं सुद्धा योग्यता आहे. अशा लोकांना आता संधी द्यावी अशी एक मागणी होती. आणि ती मागणी काय रास्त नाही. ज्या अर्थी पक्षामध्ये 40 वर्ष जे काम करतात, 5 टर्म नगरसेवक आहेत, अनेक पदाधिकारी आहेत. आता या एवढ्या वर्ष काम केल्यानंतर एखाद्याला संधी दिल्यानंतर दुसऱ्याला संधी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला एक या निमित्ताने एक उदाहरण आपल्याला सांगावं असं वाटतं की सचिन तेंडुलकर ज्यावेळेस क्रिकेट खेळत होते त्यांनी बरेच वर्ष या भारताची सेवा केली. सेवा केल्यानंतर चांगला क्रिकेट खेळला, चांगले प्लेयर होते ते. पण कधीतरी एक वेळ येते, एक स्टेप येते, त्या स्टेपला सचिन तेंडुलकरला क्रिकेट बोर्डाने सांगितलं होतं की तुम्ही आता रिटायर व्हा, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. त्यावेळेस तेंडुलकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावेळेस संदीप पाटलांनी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही आता रिटायरमेंट घ्या, स्वतःहून रिटायरमेंट घ्या, अन्यथा आम्हाला तुम्हाला ज्यावेळेस टीम अनाऊन्स होईल त्यावेळेस तुमचं नाव नसलं तर तुम्हाला वाईट वाटेल. आता ही परिस्थिती आली आहे सोलापूर शहर उत्तरमध्ये. अनेक चांगले खेळाडू याचा अर्थ चांगले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलंय, चांगलं काम केलंय, त्यांनाही संधी आता देणं गरजेचं आहे. आपण स्वतःहून घरी बसावं, जनतेने घरी बसवण्यापेक्षा आपण स्वतःहून घरी बसावं असं सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. पण ज्या संवाद मेळाव्यामध्ये एवढं सगळं चर्चा झाली त्यावेळेस सगळे जे मागच्या वेळेला निवडणुकीपूर्वी विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात आवाज उठवत होते, आता पुन्हा एकदा तेच त्या व्यक्तींचे तिथे समावेश झालाय. यात काय बदल झाला असं वाटत नाही, कारण निवडणुका आल्या की विरोधी पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने आवाज उठवण्यासाठी एकत्र येतात असे एक आरोप आहे. आता मी माझ्या पुढचं बोलतो
मी विजय देशमुखच्या 4ही निवडणुकीमध्ये बूथ यंत्रणा प्रमुख होतो. मी त्याच्या अगोदर वल्ल्याळ साहेबांच्या निवडणुकीमध्ये काम केलंय, देशपांडे साहेबांच्या निवडणुकीमध्ये काम केलंय, मेंगजी साहेबांच्या निवडणुकीमध्ये काम केलंय. मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही काम करून सुद्धा तुम्ही पक्षाकडे अपेक्षा व्यक्त करू शकत नाही का? एकाला संधी दिल्यानंतर त्याच्यात बस करा की एकदा दिली, दोनदा दिली, तीनदा दिली, चौथ्यांदा दिली तर आहे तुमच्या नावावर 7-12 केलाय का भारतीय जनता पार्टीचा? तसं तर सांगा. म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे मीच आणि मीच म्हणजे भाजप असं होत नसतंय. परवा 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला, अमित शहानी सुद्धा सांगितलं होतं की सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ज्याचं राजकीय बॅकग्राऊंड अशा लोकांना मी पार्टीमध्ये आणून चांगले पद देऊन त्यांना चांगले नेते करण्याचं मोदी साहेबांचं धोरण आहे. मोदी साहेबांनी सांगितलंय की सर्व घराणेशाही इथं वाढली नाही पाहिजे, प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. हे भारतीय जनता पार्टीचाच एक अजेंडा आहे. त्यामुळं ह्यांना काढा, म्हणजे ह्यांना 4-20 वर्ष आमदार केलं याचं काय सुखदुःख नाही का ह्यांना? म्हणजे ह्यांना देऊ नका आम्हाला द्या म्हणलं हे काय आमचा गुन्हा आहे का? त्यामुळं पार्टीमध्ये त्याला दिलं पाहिजे असं काय नाही आहे. सर्वसामान्य सक्षम आहे. मला सांगा वल्ल्याळ साहेबांच्या समाजाचे किती मतं होते? इथं भारतीय जनता पार्टी शहर उत्तरमध्ये इतकी रुजलेली आहे. ही पार्टी कार्यकर्त्यांच्या जीवावर आहे, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आहे. ह्याच विजय देशमुखांना ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार केलं होतं यांना किती लोक ओळखत होते तुम्हाला माहित आहे का? अनेक लोक यांना ओळखत सुद्धा नव्हते. पण त्यांनी निवडून का आले? तर पार्टीचं इथं केडर बेस पार्टी आहे. इथं पार्टी तळागाळामध्ये रुचलेली पार्टी आहे. आणि कसं आहे पार्टीच्या जीवावर हे मोठे झाले. त्यांच्या जीवावर पार्टी नाही. जर यांच्या जीवावर जर पार्टी असली असती तर ज्या यांनी राहतात स्वतःचे सुपुत्र जे आहेत त्या सुपुत्राला त्यांनी जिथं मतदार यादीमध्ये नाव आहे त्या मतदारमध्ये तिथं उभा केलं असतं. त्यांना माहित आहे की तिथं तुझं पोरगं पडणार आहे म्हणून शेळगीच्या भागामध्ये जाऊन त्यांनी तिथं उभा केलं. ज्या शेळगीमध्ये रमण शेट्टीने 3 टर्म इलेक्शन लढवलं, तिथं पार्टी वाढवली आणि त्याचा परिणाम ते एकदा नगरसेवक झालं. त्या बिचाराचं तिकीट कट केलं आणि पोराला जिथं चांगलं ग्राउंड आहे तिथं मी उभा करून निवडून आणलं. म्हणजे याची ताकद नाही आहे, याची ताकद वैयक्तिक नाही, आमच्या पार्टीची ताकद आहे. त्यामुळे पार्टीला कोणालाही ते उमेदवारी दिलं तर तो निवडूनच येणार आहे. त्यामुळे असं काही समज नाही की ह्यालाच दिलं म्हणजे निवडून येत आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की एंटी इन्कम्बन्सी उमेदवाराच्या बाबतीत आहे, पार्टीच्या बाबतीत नाही. त्यामुळं पार्टीने सुद्धा विचार करावा, सर्व सामान्य माणसाला उमेदवारी द्यावी. इतर पार्टीचा कार्यकर्ता जीवाची मेहनत करून जो बी कोणी कार्यकर्ता त्यांनी तिकीट दिलं त्याला निवडून आणणार आहे. पण ह्यांनाच जर रिपीट दिलं तर पार्टीचे अँटी इन्कम्बन्सी आहे पण उमेदवारची अँटी इन्कम्बन्सी आहे. आता त्यांनी गेल्या 4 टर्ममध्ये उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपलं लोकप्रतिनिधित्व आपण सिद्ध केलं आहे. अनेक विकासाचे कामं केले असं त्यांचं म्हणणं आहे. सोलापूर म्हणजे उत्तर विधानसभेत जे कामं पाहिजे, रस्ता असेल, ड्रेनेज असेल किंवा अन्य जे मूलभूत सोयी सुविधा आहेत ते जे राज्य शासनाकडून अपेक्षित आहे ते मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. मग असं असताना तुम्ही विरोध का करता? म्हणजे त्यांना का सपोर्ट करू शकत? बघा, तुम्हाला निवडून दिलंय, तुम्हाला ते काम करण्यासाठी लोकांनी निवडून दिले. मला सांगा ड्रेनेज, लाईट हे जे काम आहे ते नगरसेवकाचं काम आहे. रस्ता हे नगरसेवकाचं काम आहे. ह्यांनी काय दिवे लावले हो असं म्हणून की ह्यांनी काम केलं म्हणून ही जी स्मार्ट सिटीची योजना आहे ती केंद्राची योजना आहे. केंद्राने पैसे दिलेले आणि स्मार्ट सिटीच्या कामामध्ये काय काय झालं मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर विचारलं तर तुम्हाला त्याचे चांगले उत्तर मिळतील. सोलापूर शहरातल्या विकासाच्या दृष्टीनं विकास म्हणजे काय, रोड ड्रेनेज केलं म्हणजे विकास आहे का? हे त्यांचं कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. मूलभूत सुविधा हे देणं एक काम आहे. पण तुम्हाला पालकमंत्री केलं होतं, तुम्हाला 4 टर्म आमदार होता, सत्ता होती. सोलापुराच्या पालकमंत्री म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा एक मुख्यमंत्री असल्यासारखं असतं, म्हणजे सगळं त्याच्या हातात असतं. सोलापुराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण काय केलंय, रोजगाराच्या बाबतीत आपण काय केलंय का, उद्योगधंद्याच्या बाबतीत काय केलंय का? सोलापूर एक अतिशय चांगलं शहर आहे. ज्या शहराला कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे,
ज्या सोलापूर शहरामध्ये 4 नॅशनल हायवे गेले, ज्या सोलापूर शहराच्या रेल्वे स्टेशनमधून भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कुठेही तुम्हाला जाता येतं, एवढी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे. सोलापूर शहरामध्ये चांगला पाणी आहे, सोलापूर शहरामध्ये चांगली, सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये चांगली जमीन आहे. असं असताना एखादा तर उद्योग आपण आणावा का, आणलाय का, हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे. ज्याला तुम्ही आमदार केले, मंत्री केले, मंत्री म्हणजे काय असतो, एखाद्या गल्लीतलं मी रोड केला, मी ड्रेनेज केलं, मी लाईट बसवलं, बल्ब बसवलं, हे तुमचं काम नाही. हे तुमचं काम त्या म्हणजे ते काम केलं म्हणजे फार मोठा तीर मारला असा होत नाही. तुम्ही सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं, शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही काय नवीन आणलंय, उद्योगाच्या दृष्टीने तुम्ही नवीन काय आणलंय, रोजगाराच्या दृष्टीने तुम्ही नवीन काय आणलंय. आज सोलापूर शहरातला प्रत्येक घरातला एक माणूस पुणे मुंबईला आहे. कारण काय सोलापूर शहरामध्ये रोजगारच उपलब्ध झाला नाही, आणि रोजगार उपलब्ध झाला नसल्यामुळं हे सगळे स्थलांतरित व्हायला. मला वाटतं जगामधलं कुठलं शहर पॉप्युलेशनच्या दृष्टीनं निगेटिव्ह ग्रोथ कुठली असेल तर सोलापूर शहरात. कुठल्याही शहराचं गल्ली बोळातलं साध्या खेडेगावातलं त्याची लोकसंख्या वाढती आहे, पण सोलापूर शहराची लोकसंख्या तिथंच थांबलेली आहे. अनेक शहराची लोकसंख्या इतकी वाढली आहे की आपल्या सोलापूर शहर कधी काळी 4था नंबरचं शहर होतं, आता मला वाटतं खालून 4था नंबर लागतं का नाही अशी परिस्थिती या सोलापूरची झाली आहे. त्यामुळे तुम्ही काय मी ड्रेनेज केलं, लाईट लावलं, दिवाबत्ती केलं, हे केलं म्हणजे तुम्ही काही केलेलं नाहीये. नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड. आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 92 26 38 92 92. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ, सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर. विजयकुमार देशमुखांचं कालावधी अनेक म्हणजे वादग्रस्त झालेलं आहे. त्यांनी लिंगायत समाजाचे असताना सुद्धा लिंगायत समाजासाठी जे स्मारक व्हायला पाहिजे होतं त्या स्मारकासाठी प्रयत्न केले नाही असे काही जणांचा आरोप आहे. मग ज्यावेळेला पक्षाकडून ज्यावेळेला तुम्ही आता प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य आहात अशा संदर्भात काही वरपर्यंत तक्रारी आपण पोहोचत असता का? हे बघा, पार्टी कुठला समाज बघत नाही, पार्टी कार्यकर्ता बघतो, पार्टीची ताकद काय हे बघितलं जातं. आज विजयकुमार लिंगायत समाजाचे जरी असले तर ह्याचा पूर्वीचा इतिहास जर आपण बघितला
लिंगराज वल्ल्याळ हे 2दा आमदार, एकदा खासदार झाले. त्यांच्या समाजाची किती मतं आहेत? 2,000 3,000च्या वर मतं नाहीत या मतदारसंघामध्ये. जे मेंगजे आमदार झाले त्यांचे मला वाटतं 1,000-2,000च्या वर मतं नव्हती त्यावेळेस. देशपांडे आमदारकीला उभारले, थोडक्या मतात पडले. ब्राह्मण समाजाचे किती मत होते? त्यामुळं समाजाच्या मतावर निवडून येतो किंवा समाजाच्या मताचा त्याचा उपयोग होतो, पण समाजामुळेच आमदार होतो असं काय नाही. तर ताकद भारतीय जनता पार्टीचं आहे. आणि मला तर वाटतंय हे ज्या समाजामध्ये जन्मलेत ना, लिंगायत समाजामध्ये, त्यांनी लिंगायत समाजासाठी काय केलं हे त्यांनी सांगावं. कारण आता मला वाटतं लिंगायत समाज सुद्धा यांच्या पाठीमागं उभारणार नाही. जे लिंगायत समाजाचं आराध्य जे दैवत आहे बसवेश्वर महाराज, त्या बसवेश्वर महाराजांचं स्मारक अनेक लोकांची मागणी होती. सोलापूर जिल्ह्यातले असतील किंवा शहरातले असतील, अनेक लोकांचं स्मारक व्हावे अशी मागणी होती. जे मंगळवेढ्याला त्यांचं वास्तव्य होतं, मंगळवेढ्यामध्ये त्यांचं स्मारक व्हावे अशी अनेक, मला वाटतं वीरशैव लिंगायत असेल अनेक संघटनेत ती मागणी केली होती. आणि त्या ह्याच्यावर ते चेअरमन होते. मला वाटतं चेअरमन असताना सुद्धा हे लिंगायत समाजाचं स्मारक उभं, आपल्या बसवेश्वर समाजाचं, बसवेश्वर महाराजांचं स्मारक उभा करू शकत नाही. म्हणजे हे स्वतःच्या जातीचे तर नाहीच नाही, आपल्यासाठी फक्त स्वतःसाठी आहेत. त्यामुळे लिंगायत समाज सुद्धा यांच्यावर अतिशय नाराज आहे. त्यामुळे यांना जरी तिकीट दिलं तर लिंगायत समाज यांना मतदान करणार नाहीये. अनेक समाज यांच्या विरोधात आहे. मराठा समाज असेल, लिंगायत समाज असेल, यांच्या विरोधात. आता परवाच एक आमचे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा झाली. आपले अयोध्येचे कोषाध्यक्ष होते गोविंदगिरी महाराज, यांची 7 दिवसाची कथा होती त्या जुनी मिल कंपाऊंडमध्ये. 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कथेमध्ये आम्ही सगळ्या सोलापूर शहरातल्या सर्व पक्षातल्या लोकांना जाऊन भेटून सांगितलं की तुम्ही कथेल्या त्यांच्या बैठका घेतल्या. तर ह्या महाशयांचं स्टेटमेंट असं होतं की ही कथा माझ्या विरोधातली आहे, माझ्या विरोधकाला घेऊन हे कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नव्हता. हे छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांपर्यंत, छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत पोचला गेला पाहिजे अशी आमची धडपड होती. आणि गोविंदगिरी महाराज एवढे मोठे आहेत की त्या महाराजांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे. ते आपल्या वाणीतून एक ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस कथेच्या माध्यमातून जिवंत छत्रपती शिवाजी महाराज उभा होते. अनेक लोकांनी त्या कथेचा लाभ घेतला, ऐकायला आले. पण ह्या महाशयानं त्या कथेला विरोध केला. आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही त्या कथेला जाऊ नका. म्हणजे हे लिंगायत समाजाच्या विरोधात आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत. ज्याप्रमाणे अफजल खान ज्यावेळेस महाराष्ट्रात आला आणि अनेक मराठी सरदारांना पण जाऊन मिळाले, म्हणजे हे अफजल खानाच्या अवलाद आहे काय असं आम्हाला कधी कधी वाटतंय. ज्या छत्रपतीला विरोध करणारे माणसं आहेत, ज्या आता माझ्यासारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेमी आहे आणि समजा उद्या भविष्यामध्ये त्यांनी भाजपला मतदान किंवा पूर्वी जरी मतदान केलं, ह्याच्या कृतीतून आता छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे वर्ग सुद्धा याच्या विरोधात आहे. लिंगायत समाज विरोधात आहे, मराठा समाज विरोधात आहे, अनेक समाज त्याच्या विरोधात, धनगर समाजाच्या विरोधात. त्याच्यामुळं ह्याला यावेळेस मला वाटतं की मोठ्या प्रमाणात विरोध होणार आहे. पार्टीत तर याच्या विरोधात एंटी इन्कम्बन्सी तर आहेच आहे, प्लस अनेक समाजामध्ये यांनी जे पेरलंय ते आता उभा लागलंय. असे म्हणणं आहे की विजय कुमार देशमुख यांच्या विरोधात गेल्या 2रा टर्म असेल, 3रा टर्म असेल, आता 4था टर्म झाला, आता 5वा टर्म आहे. 3 टर्ममध्ये त्यावेळेला पण विरोधकाकडून विरोध झालाच होता. पण त्यावेळेला अचानक आज विरोध असायचा आणि 2-4 दिवसानंतर विरोध मावळायचा. आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधाची मोठे झेंडे फडकवायचे, नंतर आपापल्या पद्धतीने गप्प बसायचे. यात आता तुमचे शिवांग मंगल कार्यालयामध्ये आलेले अनेक नेते त्यामध्ये होतेच. मग असं ऐन वेळेला तुमचे जर नेते माघार घेत असतील, मग नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मागच्या 3 टर्ममध्ये कार्यकर्ते तिकीट मागत होते. तिकीट मागणं हा विरोध नाही. मला सांगा, मी पार्टीत 30 वर्ष जर काम केलं असेल आणि माझा हक्क आहे का नाही तिकीट मागणे? तिकीट मागणे याचा अर्थ विरोध आहे. तुम्ही ते बरोबर प्लॅन केलं की विरोधक आहेत, पार्टीचे विरोधक नाही, ते आम्हाला तिकीट द्या असं म्हणत होता. म्हणजे तिकीट मागणं हा विरोध आहे का? ते 2-3 टर्म ह्याने सुद्धा तिकीट, यांनी पण तिकीट मागत होतं. ह्यांना तिकीट मिळायच्या पूर्वी यांचं नगरसेवकाचं तिकीट कट केलं.
यांनी नगरसेवकांना तिकीट दिलं, मग यांनी काय पार्टीला तुम्ही असं म्हणणार आहे का आता सध्या की विरोधक आहेत ते? तसं होत नाही. पार्टीमध्ये तिकीट मागणे हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि पार्टीकडे मागायचं नाही तर कुणाकडे मागायचं? पार्टी आम्ही आई समजतो, आईकडे आपण मागणार नाही तर कुणाकडे मागणार? हा, आम्ही पार्टीला तिकीट मागितलं, म्हणजे मागच्या 3 टर्ममध्ये यांना तिकीट दिलं, 4 टर्म तिकीट दिलं, प्रत्येक वेळेस तिकीट मागणार यांचा विरोधक झाला का? यांचा विरोधक झाला का पार्टीत? त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येकाने काम केलं ना प्रामाणिक. आता पण ती परिस्थिती नाही. आता पार्टीमध्ये अंतर्गत लोकांनी, अनेक लोकांमध्ये धुसफूस आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की आता बस झालं. आमच्या व्यतिरिक्त, पार्टीच्या व्यतिरिक्त आता जनतेतच उठाव झालाय. जनतेनं तर तुम्ही सर्वसामान्य तुम्ही एकदा शहर उत्तरमध्ये फिरा, तुम्हाला जाणवेल की जनता सुद्धा म्हणते की आता ह्याला घरी बसवा, बस झाला त्याचं. कारण काय, एकदा आमदार झाल्यानंतर, दुसऱ्यांदा आमदार झालं, तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर, चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर विकासाची काय सोलापुरात झालाय, काय विकास झालाय, काय कामं झालेत का, हे जनता विचार लागली आज. त्यामुळं जनतेतनं सुद्धा विरोध आहे, कार्यकर्त्यांना सुद्धा मध्ये विरोध आहे. एखाद्याला तिकीट देऊ नका आणि आम्हाला तिकीट द्या, ह्याचा अर्थ पार्टीच्या विरोधात होत नाही. पार्टीच्या विरोधातलं ही मोहीम नाही, ही एखाद्या व्यक्तीच्या विरोधातली मोहीम. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मागच्या वेळेला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा 70 ते 75,000 मतांची आघाडी होती. आता तर या निवडणुकीत 35 ते 42 म्हणजे मला वाटतं 37 पर्यंत आता उतरलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 30,000च्या 35,000च्या आसपास भाजपची मताधिक्य घटलेली आहे. असे असतानाही जर पक्षाने जर विचार केला की याच आमदाराला आपण तिकीट द्यायचं आणि त्यांनाच आपण जर पक्षाचं जर ध्येय धोरण पुढचं देण्यासाठी जर नियोजन केलं, तर आता जे विरोधक म्हणून आले किंवा आपण एक पक्षाचे कार्यकर्ता म्हणून, प्रदेशाचे सजीव कार्यकारिणी सदस्य म्हणून आपली भूमिका काय? बघा, आता आपण लोकसभेचं विषय काढला. लोकसभेला ज्या विधानसभेमध्ये 70-75,000 लीड होता, तो 35,000 का आला याचं सुद्धा आत्मचिंतन करण्याचं गरज आहे. हे सगळे परिणाम जे दिसले ते ह्या कर्तृत्ववान आमदारामुळं, जो काम केला यांच्या कामाच्या इन्कम्बन्सीमुळं शहर उत्तरच्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं नाही. आणि यांनी काय केलं त्याचा रिपोर्ट वर सुद्धा आहे. यांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पार्टीला मतं मिळाली पाहिजे का पार्टीच्या विरोधाच्या यांचं काय सांडगाठ होतं कुणाला माहीत, देव जाणे त्यांना. त्यांनी काय केलं हे आता आमच्या प्रदेशाला माहीत आहे. त्यामुळं प्रदेश फार अनुकूल आहे असं मला वाटत नाही. आणि तुम्ही परवा पेपरमध्ये वाचलं असेल किंवा अमित शहा साहेबांचं पण स्टेटमेंट आहे, गुजरात पॅटर्न आम्ही वापरणार आहे. त्यामुळं यांनी भ्रमात राहू नये. आणि जरी भ्रमात राहिले असतील तर असू द्या, चांगली गोष्ट आहे. त्यांच्या भ्रमातच राहावं आणि बस करावं ना. आता द्यावं नवीन लोकांना संधी. जर एकदा कदाचित पक्षाने जर म्हणलं माझ्या वेळेची म्हणजे मुलाला तिकीट द्या म्हणलं तर मुलाला तिकीट द्यायचं का? तुमच्या 7-12 भाजपच्या 7-12 तुमचंच नाव आहे का? भविष्यात माझा नातू पण उद्या मी, माझं पोरग, माझं नातू याच्याशिवाय पार्टी नाही का? पार्टी का ह्यांच्या जीवावर पार्टी आहे का? पार्टी यांच्या जीवावर नाही आहे. पार्टीला अनेक कार्यकर्त्यांनी कस्ता खाल्लेत, अनेक लोकांनी हाल अपेष्टा केलेले आहेत, मारा खाल्लेले आहेत. अनेक ठिकाणी पक्ष वाढवण्याचं काम स्वर्गीय लिंगराज वल्लाळ, किशोर देशपांडे यांनी केलंय. आणि त्यांनी केलेल्या हे बेस तयार केला, त्या बेसवर ही पार्टी उभारलेली आहे. आणि त्या पार्टीमध्ये मला द्या, माझ्या मुलाला द्या, भविष्य माझ्या नातवाला द्या, पंतूला द्या, हे असं चालत नाही. झालं, तुम्हाला एकदा संधी दिली, आता अनेक दुसऱ्या लोकांना संधी द्यावी. एकदा कदाचित पक्षाने जर तुमच्यातलं एका नेत्याला जर निवडायचं तुम्हाला अधिकार दिला तर तुम्ही आता त्याच्यातलं कोण सक्षम आहे? आम्ही काय बोलतो, भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्ता, आता त्या दिवशी बैठकीला उपस्थित आमच्यापैकी 3ऱ्या माणसाला जरी दिलं तरी आम्ही सगळे काम करणार आहे. कारण काय, आमचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला पाहिजे हे सोडून. त्यामुळं आम्हाला दिलं पाहिजे असं काही नाही. आम्ही सगळेजण मागतोय. याचा अर्थ आम्हाला जरी नाही दिलं, XYZ आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला दिलं, त्या दिवशी आमच्या बैठकीला उपस्थित नसल्याला पण विजय देशमुख सोडून 3रं कुणाला दिलं तरी कार्यकर्ते आनंदाने काम करतील. पण ह्यांना दिलं तर कार्यकर्ते काम करण्याच्या मानसिकतेत नाहीत. विजयकुमार देशमुख आणि हेमंत पिंगळे एक जीव असायचे एकेकाळी.
आता अचानकपणे असा दुरावा का निर्माण झाला की जेणेकरून म्हणजे उमा देशमुखाच्या विरोधात आपण एवढं मोठं रान पळत बघा, गेली त्यांच्या पदाधिकारी जवळ मी 25 वर्ष आम्ही एकत्रच काम केलंय. तेव्हा हा प्रश्न खऱ्या अर्थानं तुम्ही जाऊन त्यांना विचारला पाहिजे की तुमच्यापासून कार्यकर्ते का तुटा लागले, तुमच्यापासून कार्यकर्ते का लांब चालले, हा त्यांना खरं प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. आता तुमच्या काय कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की माझ्या शिवाय इतरांनी मोठं होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळेस निर्माण करत असताना आपल्या सगळ्या सवंगड्याला घेतलं. सवंगड्याला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं साम्राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यांनी तेवढ्याच सवंगड्याला तेवढंच महत्त्व देत होतं. पण यांचं काम असं आहे की आपल्या सवंगडे जर असतील, उद्या ताकदवान झाले तर यांचे पंख आत्ताच काटले तर उद्याच्याला आम्ही कॉम्पिटेटिव्ह होतील, हे त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे. मला वाटतं एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, सावलीला घाबरते माणूस ते सावली. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंगमध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल LD, डॉक्टर सौ अमृत LD यांच्या डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये. पत्ता शाखा नंबर 1 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी, सोलापूर. शाखा नंबर 2 शॉप नंबर 2 प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 00 49. माणूस आहे हा, आणि आपल्या सवंगड्याने कुठेही मोठं झालं नाही पाहिजे, त्यांना कुठेही संधी मिळाली नाही पाहिजे, अशा मानसिकतेच्या मनोवृत्तीचा हा माणूस आहे. तुम्हाला परवाचं जे उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर परवा आमची शिवानंद भवनमध्ये जी बैठक झाली, त्या बैठकीच्या वेळेस कार्यकर्ते त्या बैठकीला जाऊ नये म्हणून अक्कलकोटला लोकांना जेवायला घेऊन गेला, मासे खायला. म्हणजे असल्या वृत्तीचा माणूस. अरे मोठ्या दिलदारानं, मोठ्या धाडसानं तू एवढा मोठा आमदार आहे, 4 वेळा आमदार झालाय, पालकमंत्री झालाय, मंत्री झालाय, तू आमच्यासारख्या माणसाला घाबरतो, याचा अर्थ आमच्यात पण काहीतरी ताकद आहे हे त्यांना कळालंय. म्हणून ते आम्हाला सातत्याने विरोध करतात. आम्हाला कुठं संधी असेल तर त्या संधीला डावलण्याचं काम करतात. मग हे कुठलं तर आता मला सांगायचं, पोराचं काय करतो तो म्हणाला, युवा मोर्चाचा अध्यक्ष केलंय. युवा मोर्चामध्ये अनेक लोकांनी काम केले. आमचे ते सागर आत्तोरे असतील, अक्षय अंजेखने असतील, अनेक लोकांनी युवा मोर्चामध्ये काम केले. त्यांना डावलून आपल्या पोराला युवा मोर्चाचा अध्यक्ष करणं हे शोभते काय ना. म्हणजे काय पण तर असेल तर ते माझ्याच ताटात आलं पाहिजे, माझ्याच घरात आलं पाहिजे. मार्केट कमिटीचा चेअरमन होता. चेअरमन झाल्यानंतर परवा शासनाच्या वतीनं मार्केट कमिटीमध्ये सदस्य नोंदणीचं, आपलं सदस्य नियुक्तीचं विषय आल्यानंतर आपल्याच पोराचं तिथं नाव द्यावं.
ह्या एवढ्या सोलापूर शहरामध्ये एक पण लायक माणूस काम केलं नाही. कधी ह्याच्या पोराने शेती केली ह्याला काय माहिती आहे मार्केट कमिटी मधलं. म्हणजे जिथं संधी मिळेल तिथं मी माझं पोरग माझ्या घरातलाच माणूस पाहिजे असं कुठं होत असते का. पक्षाला तुला आमदार करण्यामध्ये अनेकांचा हात आहे. दहीहंडी आपण ज्यावेळेस फोडतो ते वरचा माणूस ज्यावेळेस दहीहंडी फोडतो ते का त्याने एकटा दहीहंडी फोडतो का. खाली माणूस ओझं घेऊन सगळ्यात खालचा माणूस खालच्या थराचा माणूस महत्वाचा असतो. सगळं ओझं वरपासून खालपर्यंत त्या खालच्या माणसाचं ओझं असतं. एखादी बिल्डिंग उभारत असेल तर पाया मजबूत पाहिजे. आता पाया सरकण्याच्या मानसिकतेत आहेत. पाया सरकला तर बिल्डिंग राहील का. त्यामुळं ह्याच्या बिल्डिंगचा पाया सरकण्याच्या मानसिकतेमध्ये आता सोलापूर शहरातले कार्यकर्ते आहेत. गेल्या आठवड्यात मला वाटतं शिवानभाऊ मंगल कार्यालयामध्ये जे तुम्ही सगळे विरोधक एकत्र आलात, विरोधक म्हणण्यापेक्षा भाजपचे संवाद कार्यकर्त्याच्या हिशोबाने तुम्ही एकत्रित आलात. आता निवडणुका डिक्लेअर होईपर्यंत नाव डिक्लेअर होईपर्यंत एक जीव राहणार का. बघा इथं पार्टीमधल्या कार्यकर्त्यांच्या एकच म्हणणं आहे की तुम्ही आता बदल घडावा. कारण का की संधी अनेकदा त्यांना दिली, आता नवीन माणसाला संधी द्या. त्यामुळं एक जीव हे तर राहणारच आहे. आणि प्रत्येकाने काय काय बोललं. सुरेश पाटलावर विषप्रयोग झाला, जगदीश पाटलावर त्यांना घरी बसवण्यात आलं, शोभा बनशेट्टीवर त्या विषप्रयोगाचा आरोप करण्यात आला, निंबर्गी सारखा माणूस त्याच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले, त्यांनी पार्टी सोडून गेले. आमच्यासारखे काही पार्टी थांबलेत. असं जर कंटिन्यू काही जण पार्टी सोडून जातील, पार्टी सोडून जाऊ नये, पार्टी आहे तिथं राहिलं पाहिजे, हे सुद्धा प्रदेशाने आता एक गांभीर्याने घेण्याचा विचार आहे. आपल्याला रावणाचा पराभव रामाने केला, त्यापासून एक म्हण प्रसिद्ध झाली आहे, घर का बेदी लंकाड आहे. त्यामुळं ह्याच्यातून आपल्याला अर्थ कळेल की मानसिकता आता कार्यकर्त्यांची काय झालेली आहे. त्यामुळं ह्या व्यक्तिविरोध आहे, पक्षविरोध नाही. ह्या व्यक्तीला विरोध असल्यामुळं पार्टीमध्ये अतिशय नाराजीचं वातावरण आहे, खतखत आहे. आणि हे लावा आहे खालचा, लावा कधी बस्ट होईल हे सांगता येत नाही. लावा तुम्हाला वरून दिसत नसतो. हे अंडरकरंट ज्याला म्हणतात ना, लावा खाली जमिनीमध्ये असतो. ज्यावेळेस उसळी मारतो, ज्यावेळेस जमीन फाडून बाहेर येतो, त्यावेळेस त्याचा रोज पडलेलं दिसतं. तसं ह्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणे खतखत आहे. आता तुम्ही म्हणलं की हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सगळी भाजपची यंत्रणा आहे. सध्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्याकडे चार्ज आहे. त्यांचं आणि विजयकुमार देशमुख यांचं जवळचं नातं आहे. मग अशा परिस्थितीत ते आपला उमेदवारी बदलतील असं वाटतंय. आता सगळ्याच गोष्टी तुमच्या चॅनल समोर सांगता येत नाही किंवा सांगणं हे पार्टीच्या धोरणाच्या विरोधात आहे. त्यामुळं आपण वेट अँड वॉच करावं. त्यांचं कर्तृत्व काय काय केलं आहे, लोकसभा असेल, महापालिका असेल, महापालिकेमध्ये काय दिवे लावले त्यांनी. महापालिका सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोलापुरामध्ये महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली. त्यानंतर महापालिकेमध्ये काय कारभार झाला, जे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन 5 वर्ष व्हायला पाहिजे ते झालं नाही. ज्या अनेक कमिट्या होत्या त्या कमिट्या ह्यांनी केल्या नाही. जे सूत्र यांच्या हातात दिलं ते सूत्र त्यांनी नेहमी काही केलं नाही. पार्टीच्या कार्यकर्त्याला जिथे जिथे संधी मिळायची तिथे यांनी डावललं. एक झोन साध्यातल्या साधा झोन कमिटीचा विषय होता, त्या झोन कमिट्या यांनी करू दिल्या नाही. स्टँडिंग कमिटीचं चेअरमन यांनी करू दिलं नाही. अनेक लोकांना संधी मिळणार होती तर संधी मिळू दिली नाही. हे सगळं पार्टीकडे डाटा आहे. पार्टीने याच्यावर अभ्यास पण केलेला आहे. त्यामुळं पार्टी सांगत नाही की आता तुम्हाला काय करणार आहे. त्यांना ज्यावेळेस कॅन्सर झाल्यानंतर त्याला कटच करायचा असतो, त्याच्याशिवाय तो माणूस जगत नाही. त्यामुळे आता हा विजय देशमुखच्या रूपानं शहर उत्तरला झालेला कॅन्सर आहे, त्याचं ऑपरेशनच करायचं आहे. ऑपरेशन केलं तरच उपयोग आहे, नाही तर त्या कॅन्सर झालेला पेशंट मरत असतो. त्यामुळे ते ऑपरेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढला आणि अनेक वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चाही केली. आपण निवडणुकीच्या पूर्वी आणखी काही विषयावर आपण पुन्हा एकदा संवाद साधूया. तोपर्यंत चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद. मला वाटलं तुम्ही ते टेक्स्टाईलचं विचारतो वाटलं विचारलं.
डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ, डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. इम्रान साहेब, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्याकडे पालकमंत्री पद होतं, राज्याचे परिवहन राज्यमंत्री म्हणून होते, वस्त्रोद्योगाचं सहकार मंत्री म्हणून राज्यमंत्री पद होतं, राज्य उत्पादन शुल्कचे अतिरिक्त पद त्यांच्याकडे होतं. असं असतानाही सोलापूर हा म्हणजे विशेष म्हणजे यंत्रमाग आणि विडी उद्योग यावर जास्त टिकलेला हा सोलापूर शहर आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडनं आपल्या सोलापूरकरांना अपेक्षित मोठ्या प्रमाणात होतं की सोलापूरचा काहीतरी विकास होईल, सोलापूरचं औद्योगिक क्षेत्र बदलेल आणि इथे मोठ्या प्रमाणात काहीतरी उद्योगाचे धंदे येतील. पण याऐवजी अमरावतीतल्या एका खासदारांनी, साधातल्या साधा खासदारांनी 10,000 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट तिथे नेलं. मग सोलापूरचे आमदार किंवा अन्य जे सहकार मंत्री म्हणून असणारे सुभाष देशमुख, आता तुम्ही त्या ठिकाणी प्रभारी म्हणून काम करताय, या दोन्ही आमदारांनी त्या म्हणजे पक्षाच्या ध्येय धोरणाच्या हिशोबाने आपण या ठिकाणी जर काम केलं तर चांगल्या पद्धतीने आपलं नाव होईल, असं का वाटलं नाही त्यांना? सोलापूरचं दुर्दैव असं आहे की मागे सुशीलकुमार शिंदे सुद्धा मुख्यमंत्री झाले, पण सोलापूरचा विकास झाला. त्यानंतर जनतेची फार मोठी अपेक्षा होती भाजपाकडून की सोलापूरचा हा सुपुत्र विजय देशमुख मंत्री झाला, पालकमंत्री झाला, सगळ्यांना आनंद झाला. भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्याला माझ्यासहित सगळ्यांना आनंद झाला. मला वाटतंय याचं पालकमंत्री ज्या दिवशी घोषणा म्हणजे मंत्रीपद ज्या दिवशी घोषणा झाली, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी आणि तो त्यानं दोघं बोराळ्याला, मंगळवेढा तालुक्यात बोराळे म्हणून गाव आहे, तिकडे निघालो होतो. जाताना वाटेमध्ये यांना फोन आला की उद्याच्याला तुम्हाला मंत्रीची शपथ घ्यायचं आहे आणि तुम्हाला मंत्री केले. हे आपलं BMIT कॉलेज आहे ना, तिथं फोन आला आणि त्यांनी सांगितलं असंच आपल्याला मंत्रीपद मिळाले म्हणून. त्यावेळेस मी लगेच गाडी थांबवली तिथं. त्या BMITच्या कॉलेजसमोर एक लक्ष्मी मंदिर आहे, त्यांना तिथून उतरलं खाली आणि तिथं जाऊन नारळ फोडलं. मी म्हणलं हे लक्ष्मी आईच्या समोर आला आणि आपल्याला लक्ष्मी प्रसन्न झाली, इथंच आपल्याला फोन आला. त्यामुळं त्या मंत्रीपद ज्या दिवशी जाहीर झालं तर म्हणजे त्यांना कळालं, तिथं मी त्यांचा साक्षीदार आहे. आणि येताना बोराळ्यावरून येताना मर्यादा चौकामध्ये जवळजवळ 200-250 लोकांचा मंत्रीपद व्हायच्या अगोदर नुसतं त्यांना कळायला एक मोठा सत्कार तिथं केला. आणि दुसऱ्या दिवशी 21 जूनचा आमचा योगाचा कार्यक्रम होता. तिथं दमानी नगरला आप्पा सवाळकर बचुटे म्हणून बाग आहे, तिथं आमचं योगा शिबिरचं उद्घाटन होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला तिथं पहाटे 6 वाजता बोलून त्यांचा सत्कार केला. म्हणजे यांच्या मंत्रिपदातला पहिला सत्कार कोण असेल तर मी केलेला आहे. पण दुर्दैव हा असा की आमचा ह्या मंत्री काही काम करू शकला नाही. सोलापूर शहर एक अतिशय मँचेस्टर म्हणून ओळखणारे हे सोलापूर शहर आहे. त्या सोलापूर शहरामध्ये टेक्स्टाईल उद्योगाला अतिशय चांगलं वाव असणारं शहर आहे. या शहरामध्ये अनेक ज्या टेक्स्टाईल लागणारे लेबर मुबलक प्रमाणात असताना सुद्धा एकेकाळी लक्ष्मी विष्णू, नरसिंग गिरजी, जॅम मिल हे कापड उद्योगामध्ये असलेला मोठा उद्योग होता. जवळजवळ 40-50 हजार लोक या उद्योगामध्ये काम करत होते. म्हणजे ज्या सोलापूरचं वैभव होतं ते टेक्स्टाईल होतं. आणि सोलापूरला टेक्स्टाईलला पूरक असणारं वातावरण असताना सुद्धा ज्या अमरावतीमध्ये साधं मला वाटतं एक कुठल्या लूम नव्हत्या, काय एक हातमाग नव्हतं, तिथं हजारो कोटीचा उद्योग जातो.
आणि आपल्या ह्या नाकर्त्या पालकमंत्र्यामुळं जिथं सोलापूरला उद्योगाला चांगली टेक्स्टाईलमध्ये चालना मिळण्यासारखं पूरक वातावरण असताना यांचं काही कर्तृत्व या निमित्तानं दिसत नाही. मंत्रीपद हे कशासाठी असतं की आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे, शहराला आपण काय तर वरून आणलं पाहिजे, निधी आणला पाहिजे, अनेक योजनेची माहिती यांना महत्त्वाचं, यांना योजनेची माहितीच नाही. सकाळी उठायचं, ऑफिसमध्ये येऊन बसायचं, गुंज ढवाळ जेवण मयत ह्याच्या पलीकडचा ह्यांचा दुसरा कुठला उद्योगच नाही. हे जेव्हा बघेल तेव्हा कुठं तर काय आणि लोकांच्या घराघरामध्ये भांडणं लावणे ह्या उद्योग मोठ्या प्रमाणात केला आहे. दुर्दैवानं उद्योग सोलापुरात आले तर नाही, फक्त एक उद्योग मात्र सोलापुरात चांगल्या प्रकारे आला. त्याचं खरं तर तुम्ही चॅनलवाल्यांनी पण जाऊन सत्कार केला पाहिजे. ज्या सोलापूर शहरामध्ये आजूबाजूला ज्या छोट्या टपऱ्या आहेत ना, तिथून चिठ्ठ्या वाटत होत्या, त्या चिठ्ठ्याचा उद्योग मात्र या सोलापूर शहरामध्ये फोफावला. टपऱ्या मोठ्या प्रमाणात आल्या, त्याचं श्रेय मात्र त्यांना दिलं पाहिजे. कारण आमच्या फडणवीस साहेबांचा मटक्याला विरोध असताना त्यांना डावलून हा उद्योग मात्र सोलापुरात चांगल्या प्रकारे चालू झाला. पण जे खऱ्या अर्थानं त्या टपऱ्याच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक लोकांना देशोधडी लागले, असे उद्योग आणण्याचं काम या सुपुत्राने केलेलं आहे. पण जे खऱ्या अर्थानं रोजगार जे टेक्स्टाईलच्या माध्यमातून होतं ते आणण्याचं काम यांनी केलं नाही. आपल्या मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की सोलापूरला चांगल्या प्रकारे टेक्स्टाईलचं काम होतं, त्याला आम्ही मदत करू. पण ह्या नकारत्या मंत्र्यामुळं ह्याचं काम होतं मुख्यमंत्र्याकडे गेलं पाहिजे, पंतप्रधानांकडे गेलं पाहिजे, सोलापूरसाठी काय आवश्यक असलेलं टेक्स्टाईल ते आणणं हे काम होतं, हे आणण्याचं काम यांनी केलं नाही. दुर्दैव आहे सोलापूरचं. त्यामुळं यावेळेस अशा न करत्या माणसाला जनता घरी बसवणार आहे. बस काय ते मला विषयावर होता पण आता नको वाटत. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर
ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल एलदी, डॉक्टर सौ अमृत एलदी यांच्या डॉक्टर एलदी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये. पत्ता शाखा नंबर 1, 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी सोलापूर. शाखा नंबर 2, शॉप नंबर 2, प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 00 49. नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड. आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 92 26 38 92 92. शाखा नंबर 1, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ, सोलापूर. शाखा नंबर 2, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.